हॅलो, कशात किचन आयच्यामध्ये आपलं स्वागत. आपण तर शिल्लक भात राहिलेला खिचडी भात म्हणा तर खा म्हणल्याने कोणी खात नाही. एकदा खाल्लं डबल कोणी खात नाही, मग तसंच पडून राहतं. ते फेकण्यापेक्षा आपण याचा एक नवीन पदार्थ बघू करू. ते बघा काय आहे ते. याचं नाव मी सांगणार नाही, आपण ओळखायचा. त्यासाठी साहित्य: ज्वारीचं पीठ. आपण डाळीचं पीठ हे काय वापरणार, ज्वारीचं पीठ लागेल तसं वापरायचं. ज्वारीचं पीठ, लाल मिरची, मीठ, ओवा, जिरे, धने पावडर, आमसूल पावडर. आपली मिरची आपल्या मनावर आहे टाकायची का नाही ती, तसं पण छान लागतं आहे. आता हे भात आपण मिक्सरला काढून घेऊ. याच्यात डाळ टाकलेली, मुगाची डाळ, खिचडी समजायचं. हे आपण मिक्सरला बारीक काढून घेऊ. आपलं आता असं एवढं बारीक करून घेतले आपण. बाकीचं आपण आता मिक्सरला काढून घेऊ. आता हे आपल्याला मिक्सरमधून काढून झालं. आता याच्यात आपण बाकी साहित्य टाकू. आमसूल पावडर. आमसूल पावडरने आंबट आंबट छान लागते. धने पावडर, जिरे. आपल्याला जिरे अख्खे टाकायचे, मग काय होते हाताने चव छान लागते. जिरे, ओवा भरपूर टाकायचं. ओवा तर भातात मीठ टाकलेलं आहे, त्याच्याने मीठ अगदी जपून टाकायचं थोडंसं. आणि लाल मिरची. ज्वारीचं पीठ आपल्याला लागन तसं टाकायचं, एकदम टाकायचं नाही. त्यात बसन तेवढं टाकून घ्यायचं. आपण हे आता मी चांगलं चुरून घेऊ. त्यात आपण 2 चमचे तेल टाकू. आता याला व्यवस्थित चांगलं एकजीव मिक्स करून घेऊ. बघा आता ह्याचं पीठ हे झालं आहे. ह्याचं काय करायचं लास्टला वळखा. आणि मला सबस्क्राईब म्हणता येत नाही, म्हणून तरीच आपण मी म्हणता येत नाही तरी आपण मनाने आईच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, विसरायचं नाही. आपलं आता मळून झालं. आपल्याला तेवढ्या हाताला 1 वाटी पीठ लागले. आता घट्ट गोळा चांगला झाला आहे. आता आपण सुरुवात करू. चला, आपले असे पाडून झाले. तर आता आपलं तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं आहे, आपण त्यात टाकू. आता आपण असे त्याच्यात एक एक टाकून घेऊ. असं तेल गरम करून घ्यायचं, मंद आचेवर तळायचं. म्हणजे काय होतं, वरून नाही तर मग फुल गॅस केला की वरून लाल होते आणि मध्ये कच्चे राहते. तसं होऊ नये, त्याच्याने मंद गॅसवर तळायचे. चला, आपले आता हे चांगले कुरकुरीत झाले. तर चला, आपले आता तळून झाले चांगले. असे कुरकुरीत तळून घ्यायचे कमी कमी गॅसवर. पण हे बघा कसं आवाज येत आहे का, छान झाले. तर आता आपण हे सगळे काढून घेऊन असेच बाकीची तळून घेऊ. बघा कसा आवाज येतो कुरकुरीत. ह्या का आपल्याला एक एक तुकडा तसा तयार करण्यापेक्षा आपलं हे असं सोपं काम. बघा एकदम असे करून घ्यायचे ताटात. असे करून घेऊन पुन्हा मग आपल्याला जसे पाहिजे तसे
आकाराचे असे करून घ्यायचे. हे की नाही सोपं काम. चला आपण असेच करू. चला आपले तळून झाले सगळे. आता आपण सर्व करू. आता आपलं त्याबरोबर गरम गरम चहा, त्याबरोबर हे गरमागरम सॉस बरोबर खा, दह्याबरोबर खा, चहासोबत खा, कशाबरोबर भरपूर टेस्टी. चला तर गरमागरम चहा स्नॅक्स म्हणून खा. असे करून पहा, खा, लाईक करा, आपल्या आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू.